आंबा फणस चिंच यापैकी एखादं झाड जीर्ण झालं तर ते जीर्ण झालेले झाड त्या शेतकऱ्याला म्हणजे संतोष करून म्हणजे पैसे देऊन त्या शेतकऱ्याला गरज असेल गरज ती तोडली पाहिजे हा सुद्धा केलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याची ही झाडं जी आहेत ज्या पद्धतीने ते जतन करतात सोडू नये. आणि आज आपल्याकडे प्रकरण पाहायला मिळेल नाशिकच्या कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये ते सुद्धा तुम्हाला किती जण होते? पाणी पाणी काय होता त्या अनुषंगानं वृक्षाच्या बाबतीमध्ये वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये शिवरायांनी अशा पद्धतीनं काम केलं आपल्याला दिसतं. म्हणजे वृक्ष जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. त्या अनुषंगानं शिवरायांची भूमिका आपल्याला पाहायला गडकिल्ल्यांबरोबर शेतकऱ्यांची परिस्थिती महत्वपूर्ण आहे आणि त्याचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे यासाठी निर्णय घेतला. आमराई लावलेले आहे, शिवापूर या ठिकाणी आमराई आहे. ती आमराईला नाव दिलेलं आहे शहाबाग. शहाबाग म्हणजे काय? बाग आहे शहाबाग. शहा म्हणजे कोण? शहाजीराजेचं नाव दिलेलं आहे त्या शहाबागेला म्हणजे आमराईला लावलेले आहे शहाबाग. म्हणजे या ठिकाणी आमराई सुद्धा आमराई लावलेली आहे, हा आदर्श घालून दिलेला आहे. एवढंच नव्हे तर एक उल्लेख पाहायला मिळतो 1649 चा उल्लेख पाहायला मिळतो. महाजी गोसावी नावाच्या व्यक्तीला त्यांनी फुलबाग लावण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं होतं. फुलबाग म्हणजे फुलांची बाग लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं शिवरायांनी. हा उल्लेख सुद्धा 1649 चा आपल्याला पाहायला मिळतो. या राजांना आमच्या किती वर्ष मिळालेले आहेत, किती दिवस मिळालेले आहेत? 18,600 म्हणजे मोजके दिवस आपल्याला मिळालेले आहेत. आणि त्या दिवसामध्ये हे सगळे निर्णय, हे सगळे कामं त्या एवढ्या 50 वर्षाच्या काळामध्ये आमच्या महाराजांनी केलं आपल्याला दिसून येतं. या वृक्षाच्या संदर्भामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये वृक्ष आणि वन या वनांनी स्वराज्याला तारलेल्या स्वराज्याचं रक्षण करणारी वन होती. स्वराज्याच्या या वनामध्ये किंवा एखाद्या डोंगरामध्ये जर अनोळखी किंवा अपरिचित माणूस आला तर त्याला वाट लावायची नाही, अशा पद्धतीचं आमची वन होती. आज जर तुम्ही बघितला आपला हा परिसर थोडा वेगळा आहे मराठवाड्याचा. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन पहा, पश्चिम महाराष्ट्रातील ही सगळी शिवरायांनी जी भूमी निवडली होती, कर्मभूमी निवडली होती शिवरायांनी. त्या कर्मभूमीमध्ये तुझं बघितलं आपण की वन किंवा डोंगर दऱ्याची भूमी, कवी कुसुमाग्रज म्हणतात दऱ्याची भूमी आहे महाराष्ट्राची सह्याद्रीची. अशा या सह्याद्रीच्या दऱ्याचा किंवा वनाचा संरक्षणासाठी उपयोग शिवरायांनी करून दिल्याचं आपल्याला दिसून येतं. या अनुषंगाने शिवरायांची भूमिका सुद्धा आपल्याला दिसून येते. त्याबरोबर शिवरायांचं आणखी एक महत्त्वपूर्ण काम आहे की जे म्हणजे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आज आपल्याकडं खगनदारी मुक्त गाव अशा पद्धतीची संकल्पना राबवली जाते. म्हणजे प्रत्येक गावामध्ये घरामध्ये टॉयलेट बांधलं पाहिजे यासाठी शासकीय अनुदान मिळत असतात. पण गड किल्ल्यावर महाराजांनी त्यावेळेस गड किल्ल्यावर महाराजांनी शौचालयाची निर्मिती केली होती. शौचकूप या नावाने ओळखली जायची. शौचालयाची निर्मिती प्रत्येक गडावर जर बघितला पडला शौचालयाची निर्मिती केल्याचा प्रमाण पाहिलं. गड किल्ल्यावर असंख्य अशा पद्धतीचे सैन्य असतात आणि ती केलेली घाण जी आहे, दुर्गंधी आहे, त्यामुळे आरोग्यात धोका पोहोचू शकते. आरोग्य चांगलं असलं पाहिजे, आमच्या सैन्याचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे या दृष्टिकोनातून शिवरायांनी या ठिकाणी दुर्गंधी होऊ नये या दृष्टिकोनातून या स्वच्छतेची निर्मिती त्या ठिकाणी केली आहे. प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला ती पाहायला मिळते. एक उदाहरण सांगतो, 2 किल्ल्याचं की ज्या स्वराज्याच्या महत्त्वपूर्ण 2 राजधान्या होत्या आणि त्या मी पाहिल्या म्हणून थोडंच सांगतो. कारण मी महाराष्ट्रातले जे काही स्वराज्याचे किल्ले आहेत ते सुद्धा पाहिलेले नाही, कबूल करतो. 2 किल्ले तुम्ही पाहिले, 2 राजधान्या पाहिल्या आहेत, मराठवाड्याचे किल्ले तुम्ही पाहिले आहेत. पण या ठिकाणी राजगड आहे. राजगडावर पद्मावती तलाव आहे. या पद्मावती तलावाच्या वरच्या बाजूला एक तटबंदी आहे. त्या तटबंदीमध्ये स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी तटबंदीयुक्त प्रातःविधी स्थानक त्या ठिकाणी निर्माण केली होती. म्हणजे सकाळची जी काही प्रातःविधी आहे करण्यासाठी त्या ठिकाणी तटबंदीची म्हणजे अशा पद्धतीनं त्याबरोबर संजीवनी माची असेल किंवा सुवेळा माची असेल, सुवेळा माची म्हणजे सकाळची वेळ जी आहे तिथं सुवेळामध्ये पाहायला मिळतं. तुम्ही सकाळी सुद्धा तिथं जाऊन पहा सुवेळा आणि सकाळच्या वेळेस तिथे जाऊन बसायचे आणि वातावरण त्या माचीमध्ये जिल्ह्याचे 2 माची आहेत, संजीवनी माची किंवा सुवेळा माची किंवा पद्मावती. त्या ठिकाणी आपल्या गडबडीमध्ये शौचालयाची निर्मिती केली आहे, शौचकोशाची निर्मिती केलेली आहे. आणि त्याचबरोबर रायगड किल्ल्यावर सुद्धा
काही म्हणजे बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी आतमध्ये घेऊन बालेकिल्ला दाखवल्यानंतर त्या ठिकाणी राणी वसा आहे. राणी वसामध्ये पश्चिमेला तुम्हाला हे म्हणजे शोषकुंभ पाहायला मिळतात. या शोषकुंभचा म्हणजे जे त्याला आपण हे म्हटलेलं आहे तात्तरखाना असं फारसी शब्द आहे. मनस्थानम म्हणजे त्याचं राजव्यवहार कशामध्ये त्याचं संस्कृतमध्ये रूपांतर केलेलं आहे. तात्तरखानाचं मनस्थानम अशा पद्धतीने रूपांतर केलेलं आहे. शब्दाचं रूपांतर म्हणजे संस्कृत शब्द काय वापरावा महाराजांनी जे काही फारसी शब्द आहेत फारसी शब्दाच्या ऐवजी शब्द निर्मिती करण्यासाठी काय निर्मिती घेतली होती आणि तिथं मनस्थानम नावाचा शब्द येतो आणि अशा या ठिकाणी अशा या शोषकुंभाची निर्मिती त्या ठिकाणी केली होती. रायगड या ठिकाणी जे भांडं वापरलं जात होतं शौचालयासाठीचं ते 25 इंचाचं आहे. दगडी भांडं आहे 25 इंचाचं. आजही 25 इंचाचंच भांडं त्या ठिकाणी वापरल्या जात असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्यावेळेस महाराजांनी त्या ठिकाणी शौचालयाची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं. गडोगडी किंवा सैनिकांना म्हणजे जे पहारा देणारे सैनिक आहेत त्या पहारा देणाऱ्या सैनिकांना तटबंदीवर शौचालयाची निर्मिती केली आहे. म्हणजे शौचालयासाठी जाण्यासाठी त्याला वेळ जो आहे तर त्या वेळामध्ये शत्रूचं आक्रमण झालं तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन महाराजांनी तटावर आणि ही दुर्गंधी जी आहे ही घाण जी आहे ती घाण दरीमध्ये पडेल अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे. राणी वसा या ठिकाणी आपल्याला पाईप दिसतात भेट पाईप ज्याला म्हणतो ती भेट पाईप सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला रायगडच्या राणी वसा या ठिकाणी अशा पद्धतीची शौचालयाची निर्मिती या ठिकाणी म्हणजे अलीकडे आपण अगंदारी गाव म्हणतो तर गडावर असलेल्या गावाची